तर नमस्कार मंडळी, आज आम्ही चाललो आहोत अक्कलकोटला दर्शन घेण्यासाठी. ऋषिका, आई, जिम्मी हे आलेत आम्हाला सोडायला. साहिल भाऊ आपले गाडीत बसलेत, भावेश भाई आणि काय आपल्या गाडी खाली लिंबू लावलेलेत आणि आपण निघतोय अक्कलकोटसाठी. घे रे गाडी पुढं. चलो गाईस, निघतो आता. थोडं खायचं, तुम्हाला पुढे कंटिन्यू करतो. बाय 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 जिमी, बाय जिमी, बाय बाय. A few moments later. बिल्डिंग मधून निघून आम्ही थांबलोय, चहा प्यायला थांबलोय आणि हा लाजळू आमच्या ब्लॉग मध्ये येत नाही. हा बघा इकडे थांबलोय. किशन भाई नमस्कार. लास्ट टाइम चाय में थोड़ा 19-20 हो गया था, इस बार नहीं होना चाहिए. इस बार इसलिए हम स्वयं फील्ड में उतर चुके हैं. ये हमारे ऊपर का आज त्या ब्लॉग मध्ये आज हाच जास्त हायलाइट होणार ब्लॉग मध्ये, मी तुम्हाला सांगतो. 100% नाही, 200%. अरे एखाद्या चांगला पोरीविरीने बघितलं का डीएम तुझी काय टाकतो ना मी. मेन्शन करा आणि भावा लाईक, सबस्क्राईब आणि शेअर. हे ब्लॉगच्या सुरुवातीलाच सांगतो आम्ही. मी एक सांगतो ना, मी जेवढं होईल तेवढं याला रिपोर्ट करा. रिपोर्ट करा म्हणतो. ट्रॅफिक कशी क्लिअर करायची बघा. सांगायला लागलं बलत्या फील्ड मध्ये टाकला याला. सिटी सांगून आला ना, त्या अंगावर गाडी टाकीन. ट्रॅफिक आली कशी टाकलेली डायरेक्ट टाकतोय. किसके किसके इसके ब्लाउज में बॅकलेस चल लवकर. वैभा भरकटलाय. नाही भरकडलो नाही, तुम्ही भरकडवलाय मला. गाईज आमचा चहा पिऊन झालेला आहे. आता बसूया आपल्या धनो मध्ये. सगळे बसलेत. आमच्या वैभवकडे पाणीचा स्टॉक थोडासा आहे, फुल करतो आता. याचे एक जीव चालले क्रिकेट मध्ये. याला बॅट नाही पकडता ना, क्रिकेट चलो बघतोय. साहिल भाऊ गाडी चलो, भेटू तुम्हाला पुढं. तर काय आम्ही आता पोहोचलोय पुण्यात. वाकड रोडला आहे आपली स्विफ्ट 929 स्पेड, तिथं पार्क आहे. हे बघा तिथं खायला जमतोय. थोडस खाऊन मग पुढे जाऊ. कारण की आता जेवढं नव्हतं घरात, मग निघताना मी साहिल येतं काय 1-1.5 भाकर खाऊन आले. येडे चालतंय, पण कसं आहे आमचं गोंडस कार्ट आहे. कालतोंड्या नको एवढ्या सावळ्या आहे ते. काय भेटतोय हे पोरांना आकन शिव्यागाल जाम करतात. चेहरे बघून शिवाय कपडाच असा आहे. सो गुड मॉर्निंग गाईज. आम्ही सोलापूर टोल नाका सोडलाय. इकडे आपली कार पार्क आहे. हे बघा, हे तीन आपल्या सोबत आहेत. स्वागत आहे तुमच्या माझ्या ब्लाऊज मध्ये. याला खूप हाऊस आले ब्लाऊज घालायची. आता ही क्लिप तर मी 100% टाकणार बघ ब्लॉग मध्ये. तुला हाऊस आले? नाही झालं, मला नाही झालंय. तुम्हाला दोघांना झालं. तर काही बघा इथं झोपण्यासाठी आहे. इथं नेचर वगैरे खूप, क्लायमेट सुद्धा एक नंबर आहे. सो काय म्हणतात, प्रसंगाचा काय घ्यावा, चान्स घेतो मी, थोडा आराम करून घेतो. मी झोपलो नाही गाडीत. साहिल फक्त अर्धा तास झोपला असेल, त्यात पण कंटिन्यू 120+ बीप 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 साऊंड वाजत होता. यांचं काय फोटोशूट चालू आहे. ए नीट काढ रे, नीट काढ. सिनेमॅटिक वेब्स. सिनेमॅटिक काय सिनेमॅटिक वेब्स. हे बघ आमचं गोंडस बाळ बघा, गोंडस. आणि हा दगड फेक्या. आमच्या मित्राच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. ब्लाऊज मध्ये नवीन ब्लाऊज ओपन करणार आहे तो. घेतला. आता तुम्हाला ही क्लिप भेटणार युट्यूबला बघायला. यांना खूप हाऊस आले ना, कमरात 2 ते 3 क्लिपची माझी वाट लावलेली आहे साहिल आणि वैभवने. माझ्या ब्लाऊज कशात? स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलच्या ब्लाऊज मध्ये. भेटू तुम्हाला पुढे, कंटिन्यू करतो. आता चहा पितो, तुम्हाला भेटतो परत. यार Bye चाय bye. सांगितलं. तर गाईस आमचा चहा आलेला आहे. ही आमची मंडळी भावा आम्ही चहा काय पितो. बोलतो, इथनं भावा हैदराबाद जवळ आहे, फक्त 350 किलोमीटर. असं आपण एवढं आलेलो आहे. परत चला बिर्याणी खाऊन येऊ. तुझ्या बाबतीत आता बोललो असतो मी तुला बिर्याणी खायला हैदराबादला. अरे 350 किलोमीटर तर जायचंय. आरामात आहे. गाडी थोडीशी दाबायला लागेल. करतो ना बिर्याणी खायला आपण हैदराबादला जायचं. आई मन किया तो दिल्ली काही 150 किलोमीटर मी कापीन, बाकी तो तुमचं तुम्ही बघा. आपल्या गाडीला किती गेरेत? सोडून द्या आता विषय.
फिर सांगितलं नंतर कल बहुत नशा किया है ना तो उसको मालूम नहीं है कितना नींद का नशा. एवढा झोपला ना की अजून झोपेतच आहे. कंपनी हे बघा आम्ही पितो चहा. तुम्हाला कंटिन्यू करूया नंतर. तर मंडळी आता कार वगैरे पार्क करून आम्ही चाललोय रूम शोधायला. कारण की आता प्रेशर होण्यासाठी आम्हाला रूम पाहायचे. आंघोळ वगैरे करून मग डायरेक्ट दर्शनासाठी लाईनला जाणार आम्ही. रूम बघतो आम्ही. रूम कुठं कुठे? किती जण आहे तुम्ही? 4. एका माणसाला ₹100 बघा. पाहिजे? किती आहे पर्यंत? ते आमचं पोरगं सांगाल. एका माणसाला 100 ना कुठे बोला ना. पाठवू? ते पाठवू? किती जण नाही बोलत. चला देवाची कृपा चालली आमच्यावरती. चालता चालताच आम्हाला सगळे नियोजन भेटतायत. चांगले नशीब चांगले. तर गाईज आम्ही आलेलो आहे आता रूम वरती. हे बघा गॅलरी वगैरे तर खूप भारी आहे. इथं झाड पण आहे. येस एवढीशीच रूम आहे. हे बघा कसे पसरले. ते बघा हे बघा. काय नाही आता 1 तासात आंघोळ वगैरे करून प्रश्न करून आम्ही डायरेक्ट दर्शनाला निघणार. तुम्हाला पुढे मी तिथंच कंटिन्यू करतो. स्टे ट्यून. तर नमस्कार मंडळी, अशा प्रकारे आमचं आगमन झालेलं आहे. आणि इकडे आहे बघा यांचं चालू पोपण्याची खराब करते. मी आणि भाऊ साईडला आम्ही यांच्या आपण दुसऱ्या प्रकारे मागं आणलंय का? मैं चला गया ट्विनिंग माकडं जरा जास्त चांगली दिसत. कसं दिसतो मला सांगा. निघतो आम्ही आता. तर काय आता रूम वगैरे चेकआउट करून आम्ही निघालोय. आम्ही चौघं आहोत सोबत. आम्हाला वैभवचं जास्ती लक्ष द्यावं लागेल कारण की हा कुठे हरवू शकतो. छोटा आहे ना. हा तुमच्यापेक्षा मोठा आहे तो. वयाने मोठा असून काय नव्हतं. अकलीनी छोटा आहेस ना. तर आम्हाला याच्यावरती स्पेशल लक्ष द्यावं लागेल. गुडघ्यात अक्कल आता आम्ही ओटी घेतो आणि दर्शनाच्या रांगाला लागतो. बाकी तुम्हाला पुढे कंटिन्यू करतो. मी तर घेतली ओटी. हे लोक पण घेत आहेत. चोरा बकर घ्या बरं का. हा पाविका लावून देऊन द्या. ते बांधतोस का? नाही आपण बांधून घ्यावं लागतं. भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. धन्यवाद भाव्या. मला तुम्ही आता लेडीजच्या रांगेत घुसलो असतो चुकून. साहिल भाऊ आपल्याला स्टोरी टाकण्यासाठी फोटो काढतायत. आणि आमचा वैभव तर येडाच आहे. हे बघा. हे वैभ्या. नाईस नाईस नाईस. फुल गर्दी फुल गर्दी इथं फक्त गाभाऱ्यात लोक इकडे फोटो काढण्यासाठी थांबतात. हे बघा इकडे. दादा दादा ही ओटी घे ना. आमचं दर्शन पूर्णपणे झालेलं आहे. हे बघा आम्ही आलो आता प्रसाद वगैरे घ्यायला. वैभवने घेतला. यांनी पण घेतला. मी पण घेतो घरच्यांसाठी आणि माझ्या मित्रासाठी. हर्षसाठी पण मला प्रसाद घ्यायचा आहे. भाऊ आला नाही ना आमचा. काय रे साहिल. आमचा हर्ष भाऊ आला नाही पण त्याच्यासाठी आम्ही प्रसाद घेऊन आणि एक जाणार. आमच्या ते 5वीला झोपलेला आहे निखिल राकेश डगले. हा, तो एक. कुठेही गेलं की त्याला काही ना काहीतरी घ्यावंच लागतं. 100%. एक वेळेस गर्लफ्रेंडला घे या नको. त्याला नाही घेतलं तर गर्लफ्रेंड पेक्षा जास्त फुगतो. जास्ती फुगतो तो. खूप फुगतो. ठीक आहे जरा आता प्रसाद घेऊन मी तुम्हाला पुढे भेटतो. आमचं भावेश भाऊ खूप दिलदार मानायचे. ते बघा त्यांनी आपल्या आजीसाठी खायला घेतलं आहे.
दिलदार मनाचा रुबाबदार ए अशा प्रकारे आमचं दर्शन पूर्णपणे झालेलं आहे. आता हे बघा शॉपिंग नाही म्हणतात, प्रसाद आहे आणि जी ओटी होती त्याचं घेतलेलं आहे आम्ही. हे आता आमच्या स्विफ्टमध्ये 927 स्पीडमध्ये टाकणार आणि कल्टी मारणार. चला ही बघा गाडी आपली तिकडं थांबा तुम्हाला दाखवतो. हे बघा सगळं बॉक्स आपलं माल मटेरियल पॅक केलेलं आहे. ओटी इथे सगळ्यांचे प्रसाद ठेवलेलं आहे जे घरी न्यायचे, बॅग वगैरे सगळं ठेवलेलं आहे. आता इथनं शेट कुठे जायचं आपण भेटू घर नाही, पहिले जेवायला जाऊ, जेवण मग पुढचं बघू काय करायचं काय नाही. एक चांगल्या ठिकाणी जायचा प्रयत्न करू आम्ही. तिकडे गेलो आम्ही तुम्हाला सोयीस्कर सांगू आमचं दर्शन काय झालं कसं झालं. पण सध्या खूप गरम होतंय गाडीत बसून. तर काय आम्ही थांबलो आता नाश्ता करायला. आपली स्विफ्ट इथं पार्क केली आहे. साहिलभाऊ तिकडे पार्क करून येत आहेत. आम्ही आलोय श्री लक्ष्मी दुग्धालय दुधालय काय असेल ते समजून घ्या. मामा ने कहा है खाने से पहले हाथ धो लेना. तेरा साबुन स्लो है क्या? सांग रे उत्तर दे उत्तर दे. मेरे साबुन स्लो नहीं लेकिन हाथ धोना चाहिए. समजलं गुड मॅनर्स. मला पण हात धुवायचं मी भेटतो तुम्हाला. काही आम्ही नाश्ता करायला थांबलेलो आणि साधा डोसा समोसा तर आला बघा संपला पण जस्ट टेस्ट करण्यासाठी मागवला. समोसाची टेस्ट चांगली होती. होप सो जे मागवलंय बाकीचं त्यांची पण टेस्ट चांगली असेल. बाकी राहायला विषय जे मी तुम्हाला बोललेलो. साहिल भाऊ आपण जेव्हा दर्शनाला गेलो तेव्हा तुम्हाला काय वाटलं? एकदम प्रसन्न. वैब्या मस्त पद्धतशीरपणे दर्शन झालेलं आहे. भावेश भाऊ तुम्ही बोला. सगळं नियोजन वगैरे परफेक्ट आहे. फक्त त्यांनी क्यू लाईनचं मॅनेज केलं पाहिजे, ते जरा लक्ष दिलं पाहिजे. बरोबर. आमचे भावेश भाऊ हे इमॅजिकला सुपरवायझर आहेत. कोणाचे बॉडीगार्ड म्हणजे मॅनेजमेंटची कामं त्यांना प्रॉपर जमतात. सो त्यांच्याकडनं एक सजेशन आहे. बाकी दर्शन घेऊन खूप चांगलं वाटलं आम्हाला आणि खूप प्रसन्न सुद्धा वाटलं. ही गोष्ट खरी आहे. बाकी आता जाम भूक लागलेली. नाश्ता पण केला होता. पुढे दर्शन केलं. नाश्ता मागवला आता आलो तुम्हाला दाखवतो आणि त्याचे रिव्ह्यू सुद्धा सांगतो. नक्की तुम्ही इथून कधी जाल त्या आईला नक्की ट्राय करा. हे पण करा का नका करू ते मी सांगतो तुम्हाला पण खाल्ल्यानंतर. चिवडा आणि समोसा खाल्ला आम्ही ते दोन्ही बेस्ट आहे. बाकीचे रिव्ह्यू साहिलभाऊ देतील डोसा वगैरे खाऊन झाल्यावर. नक्की का काय आमचा नाश्ता आलेला आहे बघा. माझा डोसा आहे. यांनी पुरी भाजी मागवले. साहिल भाऊंचा डोसा बाकी आहे. आपले भावेश भाऊ धन्यवाद आमची एवढी सेवा करण्यासाठी. देव तुम्हाला चांगली पोरगी देऊ. साहिल भाऊ टेस्ट करून सांगा कसं आहे. हा आमचा वैभव आहे ना, वैभव नुसता मोबाईल मध्ये लागलेला असतो. चांगली आहे. डोसा चेक कर भावेश भाऊ. डोसा ठीक आहे. मास्टर शेफ आहे रे तू तर. लोणी आहे लोणी. त्यात नसेल तर तो उठवू शकतो मित्र. टेस्ट मस्त आहे. यांनी खाल्लंय म्हणजे टेस्ट 100% चांगली असणार. सो तुम्ही कधी या हॅव्हनिंग प्लाझा असाल सोलापूरला. आम्ही इथनं निघलोय अक्कलकोटवरनं. सोलापूर आणि मग तसंच कर्जतला जाणार आहे. सो इथं नक्की थांबा नाश्ता करण्यासाठी. लक्ष्मी दुधालय. येस दाखवू का तुम्हाला नाव इकडं बघा. आता आम्ही पण खाऊन घेतो. जाम भूक लागली. तुम्हाला नंतर भेटेल नाही काय ते आमचं खाऊन झालेलं आहे बघा. पण आमचं पोट नाही भरलं. परत मागवलं परत खा. आणि आता बारी आहे आमच्या वैभव शेटची ऑर्डर घेऊन येण्याची. वैभ्या खायचं असेल, तिसऱ्यांदा खायचं असेल तर आम्ही ऑर्डर घेऊन येते. मी उठणार नाही. मानची जिरली मी एवढंच खाऊन उठणार आहे. मला याचं पुढं काही नको. समजलं. कशी आहे बासुंदी कशी आहे. ऑर्डर घे. हॅलो गाईस. हे बासुंदी खाऊ नको म्हणजे काय? टम टम ठेव ठेव ठेव. हा फोटो फोटो. स्नॅप टाकणार आहे.
हर्षला काय सांगतो, हर्षला तोंडात बसलाय. असं साहिल भाऊंना असं बाहेर कुठं आलं तरच स्नॅप टाकायची हौस असतो खाण्यापिण्याची. कधीतरी स्टॉप ते बाहेर आल्यावर बोललो ना, समजतंय का, समजतंय तेरे को? हा कर्जाच्या बाहेर कर्जतच्या बाहेर. शेर अभी कर्जत के बाहर है क्या? शेर अभी बासुंदी खाके बताएगा अपने को. मास्टर शेफ सारखा का, मास्टर शेफ सारखा एकदम देतो. ना दे शेवटला काही नाही. कसं कसं अण्णा तू गाऊ नको, तू अरे, बोललेला मी एक टेस्ट करणार एक फक्त. नंबर. मग टेस्ट केली ना मी, टेस्ट केली. फक्त टेस्ट करणार बोललेला. आणि अजून एक काही इथं ठेव, इथं ठेव. अरे जुलकाचा बाप लागतो, तू इथं ठेव. म्यूट कर त्याच्यामध्ये जरा सुद्धा मिनिटं याला एक शिवी द्यायची. गायज मी म्यूट करतो. वैभवला साईडला शिवाय द्यायचे ते नाही दाखवू शकत ब्लॉग मध्ये. तर गाईज आमचं खाऊन झालेलं आहे, नाश्ता वगैरे पण आम्ही जेवणासारखा केलाय. कारण की आता आम्ही म्हणजे रूट जास्त काही हॉटेल्स चांगले नाही आहेत. नेक्स्ट मोटिव्ह आमचा असं आहे की आम्ही डायरेक्ट लोणावळ्यात जेवायला जातो. अरे लोणावळ्यात का पुण्यात डिपेंड अपॉन सिच्युएशन साहिल भाऊ म्हणतात. आले ना, आता साहिल भाऊ ड्राईव्ह करत असताना डिस्कनेक्ट करतो. मी आता झोपेत आहे. आळस आलाय जाम. आल्यानंतर थोडा रेस्ट करतो, मग कंटिन्यू. गाईस तिथं जरासा थोडं प्लॅन मध्ये चेंज झालेलं आहे. आम्ही घरी न जाता आलेलो आहे पंढरपूरला. तर का तर आमच्या भावांना पंढरपूर बघायचं होतं, पंढरपूरचं दर्शन घ्यायचं होतं. भाऊ कसं वाटतंय पंढरपूरला येऊन? खूप मजा वाटते. आता आम्ही लवकर दर्शनासाठी झाला आहे. तिथे 19 वर्षांचा वेट आज संपणार आहे का? 19 वर्ष ते ट्राय करतात यायचं, पण काय म्हणतात, नशीब नशीब हा नशीब नसीब का खेळ है. येस येस. तर मंडळी आपलं विठू रखुमाईचं दर्शन झालेलं आहे बघा. आतमध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळं आम्हाला शूट करता आलं नाही. पण आमचे जे हे वैभव भाऊ आहेत ना, हे खूप पुढे पुढे करत होते. फक्त त्या ताईचा मार खाता खाता वाचला है ना. मला ना दर्शन मला घेऊन दिलं ना, तुम्ही माझं नाव काढ. दर्शन तू घेऊन दिलं. शिक्का चालतो ना तुझा इथे कसं काय बघ. हॅलो सेम नाही. आता तुम्हाला मी भेटतो पुढं, कारण की आता लागले तहान. पाणी वगैरे पण पहिले गाडीत जाऊन बसतो, गरम होते जाम. गाईज आम्ही दर्शन वगैरे करून आता आलेलो आहे कारमध्ये. आता साहिल भाऊ ड्राईव्ह करतायत. मी आणि भावेश थोडं चिल मारतो, मागं थोडा आराम करतो. ए राईट ना, अरे थांब, राईट नाही काय फुल्ली मॅस्ड अप. हा वैभव बसला ना पुढं, हा 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 कार्टा. ह्याला एक तर ना डायरेक्शन सांगता येत ना, काय ना काय, तरी पुढे बसायची काही आहे. आणि बसला तर बसला, हे लहान पोरांसारखा या एसिव्हेंटशी खेळत बसतो. काय बोलणार याला आता? जाऊ दे. काय बोलते? तुम्हाला मी सांगतो याला काय बोलायचं, नंतर सांगतो. ए काय नंतर कधी सांगणार? सांगतो बरोबर. बाय बाय. बाय बाय. गाईस पंढरपूर झालं, आता आम्ही आलोय जेजुरीला. हे बघा टाइम झाला आहे 8:30. 9 वाजता देऊळ बंद होतं, त्याच्या आधी वर पोहोचायचंय. सध्या घाई आहे. धाव आहे बा, धाव. 260 पायरे, 260 पायऱ्या. तुम्हाला भेटतो मी वर. तर फायनली गाईज मी पोहोचलोय वर. हे बघा भावेश, वैभव हे साईड काही येत आहेत मागून. त्यांच्या आधी मी पोहोचलोय. मला हे बघायचं होतं, मी इथं आज फर्स्ट टाइम आलो. आता आपण इथून त्यांची वाट बघू. वेलकम वैभव. वैभव पोहोचलाय. आता साहिल भाऊ आणि वैभव भाऊ पण आलेले आहेत. जिरली. तर काही अशा प्रकारे आमचं दर्शन झालेलं आहे. लवकर झालं, सगळे आपले भाऊ पटापट आले. सर्वात पहिले आम्ही रात्री दगडूशेठ केला, त्यानंतर अक्कलकोट, तिसरं पंढरपूर आणि चौथं जेजुरी. हे असे आमचे 4 टोटल कम्प्लीट झालेले आहेत. आणि बापरे एक वेळ म्हणतोय ते पॉसिबल नाही, कारण की ऑलरेडी खूप लेट झालाय. हे बघा 9 वाजत आले. बाकीचे सगळे देवस्थान पण बंद झाले असतील, म्हणून आता आम्ही जेवून घरी गलटी मारणार आहे. तोपर्यंत तुम्ही कसा हा ब्लॉग वाटला असेल
आणि कुठलं सर्वात जास्त आवडलंय या चारी दगडूशेठ बाप्पांचं मला नाही दाखवता आलं कारण की रात्री थोडं घाईत होतो तर माझ्या लक्षात नाही राहिलं शूट करायचं. बाकीचं सगळं मी केलेलं आहे कवर. त्याच्याबद्दल मला फीडबॅक द्या.